नमस्कार मंडळी. आज अक्षय तृतीया. हा दिवस म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीत खूप महत्त्वाचा दिवस. आजचा सण वर्षातील 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. तर आज सकाळी लवकर उठून घर साफसफाई केली, सगळ्या पूजेची तयारी करून ठेवली. पहिल्यांदा किचन कट्ट्याची साफसफाई केली आणि गॅसची पूजा केली. दिवा जास्त वेळ गॅसच्या समोर ठेवत नाही म्हणून खिडकीजवळ मी ठेवते. या दिवसाची मान्यता अशी आहे की आज केलेलं पुण्य कधीच संपत नाही. आज दान धर्म केले पाहिजेत. सोन्याच्या खरेदीसहित एखाद्याला दिलेलं दानसुद्धा आपल्या पुण्यातच मानलं जातं. तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे म्हणून सगळी तयारी करून ठेवली. आहोंना आणि मल्हारला पुरणपोळीचा स्वयंपाक खूप आवडतो. तसंच आज आंब्याचा नैवेद्यसुद्धा देवाला दाखवतात. यावेळेस अक्षय तृतीया लवकर आल्यामुळे मार्केटमध्ये जास्त आंबे नाहीत, पण जेवढे आहेत तेवढे घेऊन आलो. एकीकडे हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये शिजायला टाकलेली आहे, तर दुसरीकडे मी नाश्त्याची तयारी करते. अहो म्हणले मी दुपारी जेवायला येतो म्हणून सकाळी आज शेवयाचा उपमा करायला घेतला. तसा तर मी शेवयाचा उपमा कसा करते याचा व्हिडिओ मी स्पेशल बनवलेला आहे. जर कोणी पाहिला नसेल तर तो नक्की पहा. तसं पुरणपोळीचा स्वयंपाक हा मला एकटीला सध्या तरी आवरत नाही. मी पहिले एकटी करायचे, पण आता मल्हारमुळे मला थोडंसं अवघड जातं. पण आज आणायचे आहोंना सुट्टी भेटलीच नाही म्हणून जसं जमेल तसं आज स्वयंपाक करणार होते. तर माझी डाळ शिजून झाली, एकीकडे भात पण झाला आणि पुरणपोळीला पीठ देखील मळून घेतलं आणि लागल्याच हाताने देवपूजासुद्धा करून घेतली. फुलं आणली होती, फुलांनी सगळ्या देवांना सजवलं, दिवा लावला, परत धूप सगळीकडे फिरवला. खूप छान वाटत होतं वातावरण आज. थोडंसं ढगाळ वातावरण असल्यामुळे जास्त उन्हाचा तडका बसत नव्हता. थोडासा उशीर झाला स्वयंपाकाला तरी चालत होता असं वातावरण होतं. आजच्या दिवशी लोक सगळे लक्ष्मीनारायणाची पूजा करतात, पण माझ्याकडे नारायणाची मूर्ती नाही म्हणून मी लक्ष्मीलाच फक्त पूजन केलं. अशा पद्धतीने आज पूजा केली. फोटोला सुद्धा छान हार घातला. आज पुण्यामध्ये दगडूशेठच्या इथे पण आंबा महोत्सव करणार आहेत, तर मला पण बघायला जायचं होतं. पण बघू आता आहोंच्या इच्छेवरती आहे. सिटीमध्ये जायला उन्हामुळे जमतं की नाही ते. तर इकडे कटाच्या आमटीची सुद्धा तयारी करून घेतली. लाईट ये जा करते, त्याच्यामुळे आधीच वाटण तयार करून ठेवलं होतं. मी पुरणपोळ्या खूप दिवस झाल्या केल्या नव्हत्या. मल्हार झाल्यापासून क्वचित 2 वेळाच मी पुरणपोळ्या केल्या असतील. नाहीतर सणाच्या दिवशी मी एकतर सासरी तर असायचे, नाहीतर माहेरी असायचे. त्याच्यामुळे पुरणपोळ्याचा सण माझा त्यांच्याकडेच व्हायचा. तर खूप दिवसानंतर मी पुरणपोळी आज घरी बनवणार होते. मी ठरवलं होतं की आज काही जरी झालं तरी मी आज पुरणपोळी करणारच. का तर खूप दिवस झाले माझी करायची इच्छा होती, पण मला कधी टाईमच भेटत नव्हता आणि आहोंना सुट्टी असली तरच पोळ्यांचा वगैरे काय सण जमतो, नाहीतर जमायचंच नाही. म्हणून आज काही पण करून म्हटलं आज करायच्याच पुरणपोळ्या. आपल्या बायकांना ना एकदा मनाशी ठरवलं की आपण ते केल्याशिवाय त्याला सोडतच नाही. तर बघा माझी कटाची आमटी किती छान त्याला कट आलेला आहे. इकडे माझा भात पण रेडी झालेला आहे, पुरण पण तयार झाले. बाळपण 1 तास झालं माझ्याशिवाय एकटंच खेळत होतं, तर तो खेळताय बघून पटकन पुरणपोळी पण तयार करायला घेतली मी. मम्मीने मला गहू पाठवून दिलं होतं, शेतगहू. पहिल्यांदाच ह्याच्या मी आज पोळ्या करणार होते. तशा मम्मीने पोळ्या केलेल्याच आहेत त्याच्या. आता मम्मी कशी एकदम परफेक्ट आहे, ती तिला कशाही पीठ असू दे तिला पोळ्या वगैरे आणि खरं सांगायचं तर माझी एकही पोळी फुटलेली नाही. खूप छान पोळ्या झाल्या. मी फक्त पाव किलोच डाळ शिजत घातली होती, का तर आमच्या दोघांना किती लागतं असं म्हणून. मी जास्त पुरणपोळी खात नाही, पण आहोंना आणि मल्हारला पोळी आवडते म्हणून मी पाव किलोच फक्त डाळ घातली होती आणि त्याचं किती 1-7 पोळ्या मोजून छान झाल्या. खूप छान वाटलं मला. जेव्हा पोळी फुगते ना तेव्हा असं मन प्रसन्न होतं आणि एवढा मोठा केलेला स्वयंपाकाचा जो अट्टास आहे ना, तो टम्म फुगलेल्या पुरणपोळीला बघूनच सफल झाला असं होतं. असो तर इथे मला उन्हाच्या आत पटकन पुरणपोळीचा स्वयंपाक करून घ्यायचा होता. घर पूर्व पश्चिम असल्यामुळे ही खिडकी पश्चिम दिशेला आहे आणि जसं ऊन फिरतं ना तसं या खिडकीतून ऊन खूप यायला लागतं. त्याच्यामुळे मला त्या उन्हाच्या आत स्वयंपाक पटकन आवरून घ्यायचा होता. तर बघा माझी पोळी किती छान फुगली होती. मला खूप छान वाटत होतं पोळी फुगताना.
पटापट मस्त अशा छान पुरणपोळ्या करून घेतल्या. खूप छान वाटत होतं पुरणपोळ्या करताना. त्याच्यानंतर मी देवाला अजून नैवेद्य दाखवला नव्हता, म्हणून इकडे नैवेद्याचं ताट पण मी तयार करून घेतलं. भात, आमटी, कुरवडी, भजी, पुरणपोळी हा सगळा स्वयंपाक मी केला होता. मी आमरससुद्धा केला होता, पण त्याचा व्हिडिओ घ्यायचं मी विसरली आणि देवालासुद्धा नैवेद्य आंब्याचा दाखवला होता, पण मी त्याचा व्हिडिओ शूट केला नाही. तर कोण कोण आज पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे मला कमेंट करून सांगा. इकडे देवाला नैवेद्य पण अर्पण करून झालं माझं. चला तर मग या व्हिडिओमध्ये एवढंच. कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा. आणि चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.